मित्रांनो, नुकतेच अभिनेत्री दीपिका पादुकोणला भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छा दूत म्हणून तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पाहूया त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती. करंट अफेअर्स मध्ये आपल्याला या संदर्भाची अपडेट पाहायची आहे. तर पहा, तर दीपिका पादुकोणला काय भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छा दूत म्हणून तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही नियुक्ती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हा दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा आहे भारताची पहिली मानसिक आरोग्य ही राजदूत म्हणून ती काम पाहणार आहे. कोण? दीपिका पादुकोण. भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून दीपिका पादुकोण हे काम पाहणार आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नियुक्ती दिनांक काय तर 10 ऑक्टोबर 2025 पासून तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष काय तर 10 ऑक्टोबर त्या दिवशी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 10 ऑक्टोबर हा दिवस काय तर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून काय दरवर्षी साजरा केला जातो. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी काय साजरा केला जातो. तर यामध्ये ही जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती कोणत्या पार्श्वभूमीवर तर पहा, 2015 मध्ये दीपिका पादुकोणने काय द लिव्ह लाफ लव्ह फाउंडेशनची म्हणजे NGO ची तिनं स्थापना केली आणि ते काय काम करते तर मेंटल हेल्थ वर्क करते. म्हणजे जे की नैराश्यामध्ये आहे, जे की मानसिक आरोग्य त्याचं खालावलेलं आहे, त्या लोकांना ते रिलीफ देणं किंवा त्या मानसिक त्रासातून मुक्त करणं, मानसिक हिलिंग म्हणजे त्याला मानसिकतेतून ज्या त्रासातून बाहेर काढण्याचं काम ती करते. त्यानंतर ही जी संस्था आहे द लिव्ह लाफ लव्ह ही काय नो प्रॉफिट आणि नो लॉस अशी ही संस्था आहे, फाउंडेशन आहे, NGO आहे. त्यानंतर याची मुख्य जबाबदारी आहे कोणती? मानसिक आरोग्य सदिच्छा दूत दीपिका पादुकोण हिची जी मुख्य जबाबदारी आहे तिची काय आता सध्या तर ती मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, त्यानंतर त्याबद्दलचा लांछन दूर करणे. म्हणजे जे लोक असे मानसिक त्रासात आहेत त्यांना या संदर्भाची कामं करते ती, की मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, त्यानंतर त्याबद्दल लांछन दूर करणे, त्यानंतर लोकांना मानसिक आरोग्य सेवांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे तिचे कार्य आहेत. आणि या माध्यमातून भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छा दूत दीपिका पादुकोण बनलेली आहे. आणि आपल्याला हा करंट अफेअर्सचा अपडेट कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि फॉलो सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.